सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, मतभेद को भुला है मंदिर ये हमारा। सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, मतभेद को भुला है मंदिर ये हमारा। आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी, देशी विदेशियों का मंदिर ये हमारा। मैदान पट बिछाया, डाला है एक आसन, सब देवता समाता मंदिर ये हमारा। आओ सभी मिलेंगे समुदाय प्रार्थना में, टुकड़ियाँ कहे अमर है मंदिर ये हमारा। सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, मतभेद को भुला है मंदिर ये हमारा। मतभेद को भुला है मंदिर ये हमारा, मतभेद को भुला है मंदिर ये हमारा। नमस्कार. या शुभ प्रभाती उत्सव तीर्थ या भक्तिमय कार्यक्रमात मी रेश्मा आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. संस्कार जे आपल्यावर आपण आईच्या गर्भात असतानाच व्हायला सुरुवात होते. जन्माला आल्यानंतर इतर कुटुंबीय, नातेवाईक, आजूबाजूचं वातावरण आणि समाजाकडून सुद्धा हे संस्कार आपल्यावर घडत असतात. हे संस्कार कशा पद्धतीने व्हायला हवेत, संस्कारांचं महत्त्व काय, याविषयीचं सुंदर विवेचन माधवीताईंनी आपल्या प्रवचनातून केलं आहे. उत्सव तीर्थच्या 6व्या भागात संस्कार शोधन हे 5वं पंचक आपण पाहिलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी वैवाहिक जीवन, अंत्यसंस्कार, सण समारंभ, यात्रा, राऊळे ह्या सगळ्या सामाजिक विषयांवरचं सखोल चिंतन या प्रत्येक अध्यायातून केलं आहे. आज आपल्याला काय ऐकायला मिळणार याविषयीची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. तेव्हा अधिक वेळ न घालवता सुरुवात करूयात आपल्या आजच्या प्रवचनाला. उत्सव तीर्थ ग्रामगीता भाग 7वा. निर्मिती साहित्य उत्सव. प्रवचनकार श्रीमती माधवीताई जोशी. पार्श्वगायन उज्ज्वला सोनी. तांत्रिक सहाय्य विद्या पाटील, प्रमोद पांढरे. तर ऐकूयात उत्सव तीर्थ ग्रामगीता. हरि ओम. नमो सद्गुरु ज्ञानदीपा प्रकाशा, नमो आद्य रूपा अनंता परेशा, नमो मंगला मंगलद्वैतहारी, नमो त्वत्कृपा पूर्णदोषा निवारी. श्रीराम तुझे रूप ते पाहू दे विश्वव्यापी, तुझी पाऊले सेवू दे ग्रामरूपी. तुझे ज्ञान सर्वांतरी संचरू दे, तुझा सत्य आनंद लोकी भरू दे. श्रीराम खरे नाम निष्काम ही ग्रामसेवा, झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा. कळो हे वळो
देहकारी पडू दे, घडू दे प्रभो, एवढे हे घडू दे, घडू दे प्रभो, एवढे हे घडू दे. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता म्हणजे खरं म्हटलं तर भारतीय जनतेचं उघडं असं ज्ञानपीठ आहे. प्रत्येकाला समजेल अशा भाषेमध्ये सत्य, पावित्र्य, प्रामाणिकपणा आणि सेवा यांचा संदेश घरोघरी पोहोचवण्याचं काम ग्रामगीता करते. या ग्रामगीतेबद्दल अनेक तज्ज्ञांनी, अनेक विद्वानांनी आपली मतं मांडलेली आहेत. विनोबा भावे म्हणतात, जनतेच्या सेवेचा ध्यास घेतलेल्या या संतांचं ग्रामरचनेच्या कोणत्याही अंगाकडे दुर्लक्ष झालेलं नाही. त्यांच्या अंगातील तळमळ त्यांच्या एक एक उद्गारामध्ये आणि त्यांच्या हालचालीमध्ये दिसून येते. ही ग्रामगीता केवळ शास्त्रसंमत नाही तर ती स्वानुभव संमत आहे. आदरणीय दादा धर्माधिकारी तर म्हणतात की विश्वप्रेम हेच सगळ्या रोगांवरचं एकमेव औषध आहे आणि त्याची सुरुवात कुठनं व्हायला पाहिजे तर ती गावातल्या व्यक्तीपासून व्हायला पाहिजे. हा तुकडोजी महाराजांचा जो संदेश आहे तो जगावेगळा आहे. आपली सगळी शक्ती खर्च करून त्यांनी ही ग्रामगीता आणि सामुदायिक प्रार्थनेचं एक वरदान राष्ट्राला दिलेलं आहे. अशी अनेक विद्वानांची या ग्रामगीतेबद्दल वेगवेगळी मतं आहेत. या ग्रामगीतेमधले 41 अध्यायांचा आपण अभ्यास करतोय. त्याच्यातले आणि प्रत्येक 5-5 अध्यायांच्या गटाला त्यांनी पंचक असं नाव दिलेलं आहे. आत्तापर्यंत आपली 5 पंचक पाहून झालेली आहे आणि आज आपण 6व्या पंचकाला सुरुवात करणार आहोत. आणि त्या पंचकाची नावं सुद्धा इतकी बोलकी आहेत ना. या पंचकाचं नाव आहे प्रेम धर्म स्थापन पंचक. कारण आता ग्रामशुद्धी झाली, ग्रामसुधारणा झाली, सद्धर्म पालन झालं, लोकवशीकरण झालं, पण ह्या लोकांमध्ये प्रेमभावाची निर्मिती झाली पाहिजे, प्रेमभाव उपजायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी ह्या प्रेम धर्म स्थापन पंचक म्हणजे अध्याय 26 पासून अध्याय 30 पर्यंतचे जे हे 5 अध्याय त्याच्यामध्ये प्रेमधर्माची कशी स्थापना करायची हे सांगितलेलं आहे. आणि ह्याच्यासाठी आपण आता बघणार आहोत प्रत्येक अध्याय आणि प्रत्येक एक थोर संत किंवा थोर विभूती यांचा संदेश या अध्यायासाठी घेतलेला आहे. आजचा आपला 26वा अध्याय आहे. त्याचं नाव आहे मूर्ती उपासना. आणि त्याचे संदेश देणारे थोर संत कोण आहेत तर स्वामी रामकृष्ण परमहंस किंवा ज्यांना ठाकूरजी असं म्हणतात. या ठाकूरजींनी काय केलं तर दक्षिणेश्वर म्हणजे कलकत्ता इथल्या दक्षिणेश्वर मंदिरामध्ये त्यांनी मूर्तीपूजा केली. त्यांनी उपासनेला महत्त्व दिलं. सर्व धर्म समन्वय त्याचं त्यांनी सगळ्यांना उपदेश केलेला आहे. हे स्वामी रामकृष्ण परमहंस हे मूर्तीपूजा म्हणजे केवळ हिंदू धर्मातलं नाही तर त्यांनी येशू ख्रिस्ताला सुद्धा मानलेलं आहे. येशू ख्रिस्ताचा तर त्यांना साक्षात्कार झाला असं मानलं जातं. ते म्हणतात की परमेश्वर जर का सर्वव्यापी असेल. श्रोत्यांनी प्रश्न विचारलाय. श्रोते म्हणतात तुकडोजी महाराजांना प्रश्न विचारलाय की परमेश्वर जर का सर्वव्यापी असेल तर मग मूर्तीपूजा कशाला करायची, मूर्तीपूजेचं समर्थन काय आहे. आणि भगवंत हा तर खरं भावाचा भुकेला आहे. लगेच तुकडोजी महाराज उत्तर देतात, याचे ऐकावे उत्तर, प्रेम निर्मावे एका मूर्तीवर, तेची क्रमाने करावे विश्वाकार, हाच हेतू पूजनाचा. त्यांनी सांगितलंय की आधी तुम्ही एका मूर्तीवर प्रेम करा आणि मग त्या मूर्तीवरचं प्रेम विश्वाकार करत न्या. आणि म्हणून म्हणजे मग काय होईल, एका मूर्तीतून तुम्हाला या निर्गुणाचा सुद्धा साक्षात्कार होईल. वास्तविक मूर्ती हे प्रतीक आहे. खरं म्हटलं तर हे देवाचंच कार्य आहे अशी शक्ती मिळते आणि मग मनाला एक प्रकारचा आधार मिळतो. मूर्तीपूजेतून आधार मिळतो आणि म्हणून त्या निराकाराला साकारामध्ये शोधायचे. संतांमध्ये सुद्धा देवत्व आहेच की. म्हणजे बघा तुकडोजी महाराज इतकं सुंदर रीतीने आपल्याला समजावून सांगतात. ते म्हणतात की घर बांधायचं झालं
तर त्याच्यासाठी नकाशा हवा, पण नकाशा म्हणजे घर नाही. तसंच या विश्वात व्यापून राहिलेला परमेश्वर शोधायचा झाला तर तो आधी मूर्तीत शोधायचा. पण मूर्ती म्हणजे पूर्ण परमेश्वर नाहीये हेही लक्षात घ्यायचं. नकाशा हा नकाशाच असतो, पण त्याच्या माध्यमातनं आपल्याला घर बांधणं सोपं जातं. तसंच मूर्तीपूजा काय आहे, तर मूर्तीपूजा हा भ्रम राहता कामा नये, किंवा हे नुसतं त्या मूर्तीमध्ये अडकायचं नाहीये. तर या मूर्तीपूजेतून आपल्याला व्यापकत्वाकडे जायचे. काही लोक काय करतात, घरी व्यवस्थित पूजा वगैरे करतात, पण बाहेर त्यांचं आचरण अगदी वाईट असतं. म्हणजे एकीकडे यज्ञामध्ये अगदी हवन वगैरे करतात आणि त्या यज्ञाच्या ठिकाणी आलेल्या भिकाऱ्याला मात्र फटके मारून त्याला हकलून देतात. काही लोक तर म्हणजे या पूजेच्या विरुद्ध वागतात. याचा मात्र तुकडोजी महाराजांना अतिशय तिटकार आहे. ते म्हणतात, एखादा स्वतःला अगदी रामभक्त म्हणवतो पण एकपत्नी व्रत पाळत नाही, मग काय उपयोग. म्हणजे काही लोक तर इतके वाईट असतात, श्रीमंत असतात, धनिक असतात, भरपूर पैसा असतो, मूर्तीसाठी ते पाहिजे तेवढा खर्च करतात. म्हणजे मूर्तीच्या मुकुटामध्ये अगदी हिरे मोती पण बसवतात, पण एखादा ते त्या देवळाचं काम करताना एखादा मजूर मेला तर त्याला काहीही मदत सुद्धा करत नाहीत. असं नाही चालणार. त्या तुमच्या मूर्तीपूजेच्या बरोबर तुमच्या हातून सत्कर्म घडायला पाहिजे. कारण आमचा प्रभू कसा आहे, तुकडोजी महाराज म्हणतात, प्रभू आमुचा पतित पावन, म्हणून कंठरवे करी गायन, मानवासी अस्पृश्यहीन, मानून डौल मिरवितो. असं नाही चालणार. प्रभूची भक्ती करा, पण त्याच्याबरोबर मानवातला देव सुद्धा शोधायला पाहिजे ना. उपासना करताना, मूर्तीची उपासना करताना आपले कर्तव्य गुण वाढवायला पाहिजे. आणि नुसतीच मूर्तीची पूजा करायची नाहीये, तर त्याचे गुण आपल्या अंगामध्ये बाणवायचेत. जयाची मूर्ती उपासावी, तयाची चरित्रकथा वाचावी, पुढे कामेही करीत जावी आपणही तशी. सतत अभ्यास करावा. त्याच्या अभ्यासाने काय होतं, तर आपल्या वृत्तीमध्ये सुद्धा तेज येतं आणि प्रयत्न केला तरच हा जीव शिवपदाला पोचणार आहे. नुसतीच मूर्तीपूजा उपयोगाची नाही, पण मूर्तीपूजा आवश्यक सुद्धा आहे. दोन्ही गोष्टी सांगितल्या. तुकडोजी महाराज पुढे म्हणतात, नाम ईश्वराची शब्द मूर्ती, मुखी नाम हाती मोक्ष म्हणती, यज्ञाहून थोर जपाची महती, ठाऊक हे सर्वा. कसं करायला पाहिजे, मूर्तीपूजा करायची म्हणजे काम नाही सोडायचं. उलट हातात काम आणि मुखात नाम असं जर का असेल तर सहजच मोक्ष मिळणार आहे. आणि त्याच्यासाठी जपसाधना सांगितले, नामस्मरणाचं महत्त्व सांगितलंय. जपाचं व्रत घ्यायचे तर जीवनामध्ये सुखाचं स्थान प्राप्त होईल. मग ते म्हणतात, मग ते मंदिरी जपावे, अथवा शेती माझी घ्यावे, चालता बोलता ही गावे, तरी तो यज्ञ. नाम घ्यायचं म्हणजे मंदिरात जाऊन किंवा एखाद्या घराच्या कोपऱ्यात बसून नाम नाही घ्यायचं. शेती करताना घ्या, तुमचं काम करताना घ्या. सगळ्याच संतांनी, गोरा कुंभारांनी तर मडकी करताना नाम घेतलंय. सावता माळांनी त्या बागेमध्ये, त्या मळ्यामध्ये काम करत असताना नाम घेतलेलं आहे. असं केलं तर तीच कामं यज्ञ स्वरूप होतात असंही म्हटलेलं आहे. त्यामुळे हे जर का हातात काम आणि मुखात नाम असेल तर ते सहज शक्य होईल. आणि आपलं कर्तव्य कर्म काटेकोरपणाने त्याचं पालन करणं हेच तर खरं नामाचं अधिष्ठान आहे. बघा, रामाने राक्षसाचा संहार केला तर त्याच्या भक्तांनी पोटासाठी भिकारी होणं योग्य नाही. रामाची पूजा करताना, रामाच्या मूर्तीची पूजा करताना रामाचे थोडे तरी गुण आपल्या अंगात यायला पाहिजेत का नाही. तुकडोजी महाराज म्हणतात, पापक्षालनासी नाव घ्यावे, पुढती पाप करीतची जावे, ऐसे कोण बदले बरवे सांगा मज. नामाने पापाचा नाश होतो, पण परत परत पुन्हा पुन्हा पाप करत राहिलात तर त्याच्यामुळे काही तुम्हाला मुक्ती मिळणार आहे का, मोक्ष मिळणार आहे का. असे भक्त योग्य नाहीयेत. असे भक्त उलट नामाला कलंकच ठरतात. खरा भक्त तोच आहे की जो कुणालाही दुःख देत नाही. तुकडोजी महाराज म्हणतात, देव बोलला कामे करा, निर्भय होवोनी देशी विचरा,
सकळ देवासाची पसारा सेवाभाव साधा. मला कुठे शोधा तुम्ही, भगवंत स्वतः सांगतायत मी कुठे आहे तर मी जनता जनार्दनामध्ये आहे. आणि हे ज्या भक्ताला कळतं तोच खरा भक्त आहे. ह्या सगुणाची जी मूर्ती सांगितली, मूर्तीची उपासना सांगितली, त्याच्यासाठी तुकडोजी महाराज एक व्यवहारातला दृष्टांत देतात बरं का. लहान मुलगी असते, तिला काही भाकरी करता येत नाही, पण आईचं बघत असते ती. मग तिला करण्यासाठी काय करावं, तिला भाकरी शिकवण्यासाठी काय करावं. तुकडोजी महाराज फार सुंदर एक दृष्टांत देतात. उत्तम भाकरी करता यावी म्हणून मुलीने मातीची करावी, तैसी अमूर्त देवाचा मार्ग दावी मूर्ती पूजाही. मुलीला भाकरी करता येत नाही, पण ते पीठ किती नासणार, त्याच्यापेक्षा तिला मातीची भाकरी करायला द्यायची. हळूहळू थापता तिला जमायला लागेल. तशीच ही मूर्तीपूजा कशी आहे, या मूर्ती पूजा करताना तुम्हाला त्या निर्गुणाचा साक्षात्कार होईल आणि मग त्या मूर्तीमध्येच ते निर्गुण निराकार परब्रह्म दिसायला लागेल. आणि हे सत्कार्य सुद्धा अंगवळणी पडायला पाहिजे, त्याची सवय व्हायला पाहिजे, तरच ती मूर्तीपूजा सार्थकी लागणार आहे. मूर्तीपूजेमुळे एकतर आपल्याला शिस्त लागते असंही म्हटलेलं आहे. विसरून गेले व्यक्तीपण, झाले कार्यरूपची आपण, ऐसे होता देवपण, अंगी आले धावोनी. या मूर्तीपूजा करताना स्वतःचा अहमपणा विसरायला पाहिजे. ते कार्य म्हणजेच मी झालो पाहिजे. असं झालं तर त्या भक्ताच्याच अंगी भगवंतपण येईल एवढी खात्री दिलेली आहे. आणि ही भावना कशी आहे तर उरल उपकारा पुरता, आत बाहेर सगळीकडे देवत्वाचा अनुभव यायला पाहिजे. सगळीकडे एकपणाचा अभेदत्वाचा अनुभव आला तर देवाचा साक्षात्कार झालाच म्हणून समजा. आणि हा देव जसा जसा समजायला लागेल बरं का, देव जैसा जैसा आकळला तैसा देह अहंकार मावळला, लवणकण सागरी मिळाला सागर झाला एकत्वे. देव हा व्यापकपणाने कळायला लागला ना की आपोआप माझा मीपणा नाहीसा होतो. म्हणजे बघा ना, समजा तुम्ही एक मुठभर मीठ समुद्रात टाकलं आणि परत थोड्या वेळाने तेच मीठ द्या म्हटलं तर मिळेल का? ते तेवढं मीठ समुद्रच होऊन गेलेलं आहे. जसा लवणाचा कण त्या समुद्रामध्ये मिसळून जातो किंवा थेंबुटा सागरी बुडाला असं म्हटलेलं आहे, तो त्याच्याशी एकरूप होतो. तसंच या विश्वाकार परमात्म्याशी भक्तांनी एकरूप व्हायला पाहिजे. म्हणून प्रतिमा धरोनीचं न बसावे, पायरीने वाढत जावे, क्रियाशीलपणे विश्वी पहावे विश्वंभरासी. म्हणून ती मूर्ती धरून बसायचं नाही, क्रिया करायची. त्याच्याबरोबर या विश्वंभरामध्ये म्हणजे द्रष्टा, दृश्य आणि दर्शन ही त्रिपुटी मावळायला पाहिजे. सगळं एकरूपच व्हायला पाहिजे. आणि जर का मात्र ह्याच्या उलटही होऊ शकतं, कधी कधी मूर्तीपूजा करत राहिलं आणि भ्रम वाढला तर त्याच्यापासून समाधान नाही मिळणार. सर्व गाव हे त्या परमेश्वराचं, त्या रामरायाचं मंदिरच आहे असं वाटायला पाहिजे. आणि असं वाटलं की त्याची सेवा करता करता ग्रामाची सेवा हीच देवपूजा होणार आहे. मानव्याची सेवा करायची, ग्रामाची सेवा करायची, वेगळ्या मूर्तीची सेवा करायलाच नको. पण सुरुवात मात्र मूर्तीपासूनच करायला पाहिजे, तरच हा भाव वाढीला लागेल असंही तुकडोजी महाराज आपल्याला सांगतात. असा हा 26वा अध्याय होता, तो मूर्तीपूजेचा होता. आता 27वा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये सांगितलं सामुदायिक प्रार्थना. सामुदायिक प्रार्थना फार सुंदर. आणि ह्याच्यासाठी उदाहरण किंवा ह्याच्यासाठी संदेश घेतला आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने या सामुदायिक प्रार्थनेसाठी काय काय सांगितलं आहे तेही बघणार आहोत. आणि तुकडोजी महाराज त्याच्यावर काय म्हणतात हेही पाहणार आहोत. येशू ख्रिस्त ज्याच्या जन्मापासून इसवी सन सुरू झाला, म्हणजे आजपासून बरोबर 2000 वर्षापूर्वी यांचा जन्म झाला होता पॅलेस्टाईन इथे. त्यांनी प्रसार कशाचा केला, विचार काय होते तर पाप्यांची शुद्धी करायची, रोग्यांमध्ये सुधारणा करायची, भेदभाव नाहीसे करायचे, त्याचं उच्चाटन करायचे. असा हा प्रेममूर्ती महात्मा म्हणजे येशू ख्रिस्त.
आत्मशुद्धी आणि विश्वशांतीसाठी त्यांनी सामुदायिक प्रार्थनेचं तत्व अवलंबलं होतं. तेच तत्व पुढे घेऊन तुकडोजी महाराज म्हणताय की गल्लोगल्ली खूप लहान मोठे देव असतात, त्याला शेंदूर फासलेला असतो. आणि मग तुम्ही काय म्हणताय सामुदायिक प्रार्थना? कोणाची प्रार्थना करायची? एक मूर्ती अशी हवी की स्फूर्ती देणारी हवी. अगदी हनुमंत, वीर रूपातला हनुमंत म्हणा किंवा धनुर्धारी रामराया म्हणा, कुठली तरी एक मूर्ती हवी. म्हणजे अनेक लोक अनेक गोष्टी करतात बरं का. कुणी काकड आरती करतं, कुणी शेजारती करतं, कुणी पोथ्या पुराणं वाचतं. पण ज्याच्यामध्ये भाव नाही, ज्या वर्तनाला शिस्त नाही, ज्याच्यामध्ये गांभीर्य नाही, तिथे कधीच मनाला शांती मिळणार नाही. उलट त्या प्रार्थनेची बजबज पुरी होईल आणि सगळीकडे गोंधळ माजेल. मग आता याच्यावर उपाय काय? तुकडोजी महाराज म्हणतात, याचसाठी सामुदायिक प्रार्थना हा मार्ग दाविला जना, हीच आजची उपासना सर्वांची या हिताची. आणि ते म्हणतात, सर्व धर्मांचा समन्वय, विश्वशांतीचा उपाय, लोकसुधारणेचे विद्यालय सामुदायिक प्रार्थना. अशी जर का सगळ्यांनी एकत्र प्रार्थना केली तर त्या ग्रामजीवनामध्ये एकजूट होईल. आणि सगळ्या संतांनी नाही का एक विठ्ठलाची मूर्ती आपल्या पुढे ठेवली, पण आम्हाला ते नाही पटत. वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, पंथाचे लोक गावात असतात. मग आता कुठला एकच देव निवडायचा? आता बघा ना, कोणी म्हणतं माझाच देव सगळ्यात श्रेष्ठ, कोणी कृष्ण म्हणतं, कोणी राम म्हणतं, कोणी विठोबा म्हणतं, कोणी दत्त म्हणतं. प्रत्येक जण वेगवेगळं काहीतरी सांगतात. तर ह्याला उत्तर काय आहे? तुकडोजी महाराजांनी एक सुंदर उत्तर देऊन ठेवलेलं आहे. प्रत्येकाने माझा गुरुदेव त्या मूर्तीच्या ठिकाणी कल्पायचं आहे, नुसतं मानायचं आहे. म्हणजे कुणाचा राम, कृष्ण, दत्त, येशू, मोहम्मद काहीही असेल, पण आपले गुरुदेव, प्रत्येकाचं कोणीतरी गुरु दैवत असतं, त्याची मूर्ती समोर आणायची. आणि पुढे म्हटलेलं आहे, जैसा आत्मा नाही भिन्न झाला, तैसाची गुरुदेव संचला, कोणी आकाशाचा तुकडा पाडिला ऐसे नाही. आकाशाचे तुकडे करता येतात का हो? आकाशाचे जसे तुकडे करता येत नाही, हे तुझं आकाश आणि हे माझं आकाश असं नाही म्हणतायत. तसंच सत्य हे कायम सत्यच असतं. आणि सगळ्यांचे गुरुदेव हे सर्वस्वी एकच आहेत, सर्वत्र एकच आहेत. तिथे कोणताही पंथ नाही, सद्गुरू आहेतच. आणि ज्यांना आता गुरु तरी कुणाला म्हणायचं? तर ज्यांना आत्मानुभूती झाली आहे त्यांचं ज्ञान ते शुद्ध गुरु असं मानायचं. विश्वव्यापी जे झाले तेच शुद्ध गुरु आहेत, सद्गुरू आहेत. आणि बघा, महापुरुष हे देहरूपाने वेगळे असले तरी परब्रह्म स्वरूपाला पावले तर ते सगळीकडे एकच होतात, ते गुरुपदी पोचतात. आणि मग त्यांना म्हटलेलं आहे, त्यातची पंथ सामावती, तोची वेष्टीला सर्वा भवती, त्याचे वाचून नाही रीती जागा कोणती. गुरुदेव म्हणजे काय? तर व्यक्तिरूपाने नाही आहे बरं का. गुरु हे तत्व आहे आणि हे तत्व सगळीकडे सामावलंय, संपूर्ण ब्रह्मांडामध्ये सामावलेलं आहे. आणि त्याला कुठलाही अडचण नाही आहे. भाषा नाही, धर्म नाही, पंथ नाही, काही नाही. जो कोणी मानव मात्राचा पाठीराखा आहे तोच आमचे सद्गुरू असं म्हटलेलं आहे. असे सद्गुरू कसे असतात? त्यांचं आसन काय आहे? फार सुंदर वर्णन केलंय. पृथ्वी हे ज्यांचं आसन आहे, चंद्र सूर्य हे ज्यांचे नंदादीप आहेत, असे जे कोणी विश्वाकार होतात असे सद्गुरू, त्यांची मूर्ती मनामध्ये ठेवायचे आणि सामुदायिक प्रार्थना करायची. तिथे वातावरण कसं असावं तेही सांगितले. गडबड नको, गोंधळ नको. सात्विक असावे वातावरण, अतिशांत ऐसे गंभीरपण, सर्वांनी बंद करावे संभाषण तया स्थानी. एकत्र जमायचंय म्हणजे गप्पा मारायच्या नाही आहेत, व्यवहारातल्या गोष्टी तिथे बोलायचेच नाही आहेत. संपूर्ण वातावरणामध्ये शांतपणा पाहिजे, गंभीरपणा पाहिजे, पण प्रसन्नपणा पाहिजे. अशा ठिकाणी एक आसन अंथरायचे, आसनाचे एक अधिष्ठान ठेवायचे. त्याच्यावर गावातल्याच लोकांनी बनवलेलं खादीचं किंवा काही कलाकुसर असेल, गावच्याच लोकांनी केलेली, असं एक आसन अंथरायचे. त्याच्या मागे भिंतीला टेकून एक तक्क्या ठेवायचा आहे, एका बाजूला फुलदाणी ठेवायची. असं सगळं जर का त्याचा तयार केली, त्याची जर का पूर्व
पूर्व पद्धत जर का तयार केली तर तो पसारा सुद्धा मोहक वाटेल. एका बाजूला सूचक हवेत, सूचना देणारे सूचक हवेत, गायक हवेत, भाविक हवेत. दुसऱ्या बाजूला पुजारी हवेत, पाठक हवेत. कुणीतरी नामधून गायला सुरुवात करायची आणि मग त्याच्या पाठोपाठ सगळ्यांनी एका तालासुरामध्ये ती धून म्हणायची. त्याच्यामध्ये भिन्नता नको. आणि शेवटी अगदी छोटंसं, अगदी थोडं 2-3 मिनिटाचं भाषण कुणीतरी करायचे. या सगळ्याचा आढावा घ्यायचा. हे सगळं जर का असेल तर ह्या सामुदायिक प्रार्थनेतून किती शांतता, किती प्रसन्नता लाभेल याचा विचारच करायला हवा. निश्चितच लाभणार आहे. तुकडोजी महाराज म्हणतात, कारण मानव कसा आहे, मानव विश्वकुटुंबाचा घटक, ऐसे समजोनी वर्तावे सम्यक, शक्ती द्याया प्रार्थावी भाक, शक्तिवंता पुढे. सगळं गाव हे विश्वकुटुंब आहे. आपण सुद्धा त्या कुटुंबातले एक सदस्य आहोत. असं जर का मानलं तर सगळ्यांनी एकमेकाला सहकार्य करायला पाहिजे. सगळ्यांमध्ये सारखेपणा वाटायला तरी पाहिजे. सगळ्यांचा देव खरं म्हटलं तर एकच आहे, कारण देव म्हणजे तत्व आहे. देव गुरुदेवात सामावले, भक्त तेवढे प्रार्थनी एक झाले, मानवतेचे मंदिर उघडले, विश्वा माझी या रूपे. हा जो विश्वात्मक देव आहे, गुरुदेव आहे, ते कसे आहेत? एका व्यक्तीच्या प्रार्थनेने अनेकांमध्ये समरस होणारे आहेत. एका व्यक्तीच्या प्रार्थनेमुळे काय होतं तर अनेकांमध्ये समरस होता येतं. पण ही सामुदायिक प्रार्थना कशी आहे? अनेकांची प्रार्थना आहे आणि अनेकांच्या प्रार्थनेने काय साध्य होतं तर त्या एकाचं दर्शन होतं. एकातून अनेकाचं दर्शन आणि अनेकातून एकाचं दर्शन, ज्याला आपण म्हणतो युनिव्हर्सिटी इन डायव्हर्सिटी, असं त्या अमर्याद अनंत अशा परमेश्वराचं दर्शन घडणार आहे. हीच त्या प्रार्थनेची महती आहे. आणि ही आजची नाही आहे बरं का. वेद उपनिषदांची प्रार्थना, सुख हो सर्वची प्राणीजना, सर्वांची उन्नती हीच धारणा, प्रार्थने माझी ऋषींची. आजची नाही आहे सामुदायिक प्रार्थना. ऋषींनी सुद्धा आपल्या काय म्हटलंय, सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ही सुद्धा विश्व प्रार्थनाच आहे. हा शांती मंत्रच आहे. आणि सगळ्या धर्माचं मूल तत्व समजण्यासाठीच ही सामुदायिक प्रार्थना करायची. ही सामुदायिक प्रार्थनेतनं काय काय साध्य होणार आहे बघा. महम्मदाने केली प्रार्थना, विखुरला इस्लाम शहाणा करण्या, संघटित केले स्वजना तया काळी. मोहम्मद काय, इस्लाम काय, किंवा सगळे जे धर्म आहेत ना ते एकच आहेत. पुढे म्हटलेलं आहे, पावित्र्य शिकवले झरतृष्ट्राने, संयम शिकवला महावीराने, अहिंसक संघ वाढवला बुद्धाने, प्रार्थनेद्वारे. कुठलाही धर्म घ्या हो, कुठलाही धर्म, कुठलाही पंथ असू दे, पण या प्रार्थनेतनं काय साध्य करायचे? ही प्रार्थना म्हणजे माणुसकीच्या निर्मितीची एक शाळा आहे. आपण सगळे बंधुभाव जागवायचे, आपण सारे भाऊ भाऊ असं म्हणायचे. आणि विश्वशांती, खरंच या गावामध्ये विश्वशांती नांदली ना तर गावाचा स्वर्ग होणार आहे. असं या सामुदायिक प्रार्थनेचं फार मोठं महत्त्व आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्तांनी ज्या सामुदायिक प्रार्थनेचं महत्त्व जाणलं, तोच विचार तुकडोजी महाराज आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. याच्या पुढच्या म्हणजे 28वा अध्याय आहे. त्याचं नावच आहे मुळी प्रार्थना आणि विश्वधर्म. सामुदायिक प्रार्थना तर आपण पाहिली. या प्रार्थना आणि विश्वधर्म याचे प्रणेते कोण आहेत? याचे प्रणेते आहेत संत साईबाबा, ज्याने विश्व हा एकच धर्म मानलेला आहे असे संत साईबाबा. कसे होते? ब्राह्मण होते का मुस्लिम होते? ब्राह्मण असून फकीर होते ते. त्यांनीच एक संदेश दिलाय, मी कसा आहे, मी सर्वव्यापी आहे आणि मला पाहायचं असलं तर सगळ्यांमध्ये मला पाहावं. शिर्डी इथे त्यांचा आश्रम आहे, पण तेवढाच मर्यादित नाही आहे. हिंदू, इस्लाम, पारशी, ख्रिस्ती सगळ्या धर्माचे लोक त्यांचे दर्शन घ्यायला जातात, त्यांच्या समाधीचं दर्शन घेतात. असा हा विश्वधर्मी असा महात्मा आहे. सगळ्यांच्या सुखासाठी यांनी सगळं आपलं आयुष्य वेचलेलं आहे. सर्व धर्म समन्वय साधलेला आहे आणि विश्वशांतीसाठी प्रयत्न केलेला आहे. सर्व विश्व आर्य करीन,
तिन्ही लोके आनंदे भरीन, असं तुकडोजी महाराज म्हणतात त्यांच्या वतीने. आता सगळे विश्व आर्य करीन म्हणजे काय? आर्य करीन म्हणजे आर्य याचा अर्थ श्रेष्ठ विचाराचे. अत्यंत उत्तम विचार संपूर्ण विश्वामध्ये जर का फैलावले, पसरले, त्याचा प्रसार झाला तर तिन्ही लोक आनंदाने भरून राहू दे असं निश्चितच म्हणता येईल. कारण या जगामध्ये कितीतरी धर्म आहेत, कितीतरी वेगवेगळे लोक आहेत, पण सगळ्याचं मर्म एकच आहे. जगीत दिसती विभिन्न धर्म, परी सर्वांचे एकची वर्म, विश्वधारणेचा मार्ग उत्तम, सद्धर्म तोची. अहो, सगळ्या जगाचा चालक एकच आहे. मार्ग भिन्न असतील पण धर्माची गती एकच आहे. तुम्ही नावं कुठलीही द्या हो, अल्ला, गॉड, अर्हत देव, अहूर मज्द निर्वाण शिव, परमेश्वरासी ठेवा नाव, एक गुरुदेव तोची माझा. बघा, नावं कितीतरी आहेत पण शेवटी काय आहे? तत्व एकच आहे, एक गुरुदेव. आणि जगाला सुखी केलं तरच तो सुखी होणार आहे. त्या चालकाला, तो जगत चालक जो आहे त्याला सुखी करायला जाऊ नका. जगाला सुखी केलं तर तो आपोआप सुखी होणार आहे. मग त्याला सुखी करण्यासाठी तुम्ही इतरांचं सुखदुःख जाणावं. जीवनाचं मूळ म्हणा किंवा शेवटचं स्थळ एकच आहे. गोरा असो, काळा असो, श्रीमंत असो, गरीब असो, उंच असो, बुटका असो, सुंदर असो, कुरूप असो, सगळ्यांच्या जीवनाचं मूळ एकच आहे आणि शेवटी जायचंय ते एकाच ठिकाणी जायचंय. आणि मग असं असताना सगळ्यांनी निर्मळ असा सेवाधर्म पाळायला काय हरकत आहे? खरं तर सगळीकडे एकच परमेश्वर भरलाय. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये त्या एकाचंच तेज आहे. सगळ्यांची शक्ती ती त्या एकानेच निर्माण केलेली आहे. आणि असं म्हटलेलं आहे, तुकडोजी महाराज फार परखड शब्दामध्ये सांगतात. ते म्हणतात, मुस्लिम ख्रिस्ती जमात काही आकाशातून आली नाही, त्याचे पूर्वीही होती मही मानवांनी नटलेली. अहो, हे काही आकाशातनं नाही पडले. परमेश्वराने माणूस बनवला, तो एकाच प्रकारचा बनवला. तुम्ही त्याच्यामध्ये भेद केले. कुदरत ने तो बख्शी थी हमें एक ही धरती, हमने कहीं ईरान, कहीं भारत, कहीं ईरान बनाया. तू हिंदू बने या न मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. ही खऱ्या धर्माची व्याख्याच आपण विसरलोय. आपण मानवतेला गमावून बसलेले नाही, ते बुरखे घातलेले. तुकडोजी महाराज म्हणतात, देशभाषेचे बुरखे घातले, हवा पाण्याने रिवाज बदलले, त्या बहिरंगासीचा धर्म म्हणू लागले अल्पज्ञानी. तुम्ही देशाप्रमाणे तुम्ही तुमचे रिवाज बदलले आणि त्यालाच धर्म म्हणायला लागले. उत्पादन जिथे जसं असेल तसं भोजन होतं. दक्षिण भारतामध्ये तांदूळ जास्त होतं, ते लोक तांदूळ खातात. उत्तर भारतात, पंजाबामध्ये गहू जास्त होतं, ते रोटी खातात. पण म्हणून तो काही धर्म होत नाही, म्हणून काही सिद्धांत बदलत नाही. एकाची सागराची वाफ, होऊन आली पाणी रूप, थेंब कामे करोनी खूप, जातील शेवटी एकाच स्थळी. एकाच सागराची वाफ होते, त्याचं पाणी होतं आणि अनेक थेंब आकाशातून पावसाच्या रूपाने पडतात. प्रत्येक थेंबाचं काम वेगळं आहे. काही कोणाच्या जीवजंतूंच्या पोटामध्ये जातात, काही शेतीला मिळतात, काही जमिनीमध्ये जिरतात, काही धरणं बांधतात. कामं वेगवेगळे आहेत, पण शेवटी जायचंय कुठे? पुन्हा समुद्रामध्येच जायचंय. म्हणजे त्याच्यातून, ह्या तत्वातून तुकडोजी महाराजांना सांगायचे की जन्मापूर्वी म्हणा किंवा मृत्यूनंतर म्हणा, सगळ्यांची अवस्था एकच असते. अव्यक्तादीनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत, असं गीता सांगते. म्हणून आपण कसं वागायचे? तारतम्याने वागायचे. स्वार्थ नको. माझी जशी ही पृथ्वी आहे तशी इतरांची सुद्धा आहेच ना. सगळ्यांचा या पृथ्वीवर, या पाण्यावर, या तेजावर, सगळ्यावर हक्क आहे ना. मग माझा एकटीचा स्वार्थ नको. आणि हे करत असताना चुकून काय झालं? या धर्मामध्ये आणखीन राजकारण शिरलं. म्हणजे प्रेम गेलं आणि तलवार आली आणि सुरू झाली धर्मयुद्ध. धर्म, पंथ, पक्ष, देश याच्या नशेची सगळ्यांना धुंदी चढली. मग लोक काय करायला लागले? मंदिरं पाडून मशिदी बांधायला लागले. ख्रिश्चन लोकांनी आपल्या
चर्चचं जाळं वाढवलं, ख्रिस्ती धर्माचा प्रसार केला. खरं म्हटलं ना तर आपल्या संतांनी काय केलं, जगामध्ये सुख शांती बंधुभाव नांदण्यासाठी संतांनी फार मोठं कार्य केलेलं आहे. सगळ्यांना सद्बुद्धी लाभावी हीच तर खरं एक प्रार्थना असायला पाहिजे. संतांनी कितीतरी उपदेशपर ग्रंथ लिहिले, त्याची पारायणं आपणही केली, परंतु त्याच्या मागचा उद्देश मात्र आम्हाला काही कळला नाही. त्याची खोली समजायला पाहिजे. या सर्व धर्म समन्वया साधण्यासाठी या प्रार्थनेचा उद्देश आहे. सर्व विश्वाची एकच प्रार्थना, सर्व विश्वाचा एकच बाणा, सर्व विश्वातची एकपणा कान यावा. संकुचित वृत्तीमुळे, संकुचित ज्ञानामुळे आपापल्या विचारानुसार, आपापल्या मतानुसार धर्माची मांडणी केली गेली. आणि त्या धर्माच्या मांडणीतनं काय झालं की कधी कधी प्रार्थनेपुरते किंवा दिखाव्यापुरते सगळे लोक एकत्र येतात आणि नंतर पुन्हा भांडणं करतात. आणि स्वार्थामुळे काय होतं तर दुरावा होतो. प्रार्थना जर का एक दिलाने समजून केली तर सगळ्यांमध्ये एकता निर्माण नक्कीच होईल. धर्म पंथ देशाचे भांडणं न मिटे ऐक्य प्रेमाविण, ते प्रेम साधा या प्रार्थने समान पातळी नाही उत्तम. सगळ्यांची हृदय एकच झाली पाहिजे. सगळ्यांमध्ये आत्मीयता स्वकीयता अशी जागायला पाहिजे. सर्व धर्माविषयी समभाव वाटायला हवा. आणि खरंच आहे, ईश्वराच्या मनोगतामध्ये आपलं मनोगत मिसळून टाकायचे. खरं म्हटलं तर ईश्वराची जी मनोकामना एकापासोनी अनेकपणा, अनेकांतरी एकत्व भावना उपभोगावी याद्वारे. मूळ ध्येय काय आहे, मूळ सिद्धांत काय आहे, याला महत्त्व द्यावं. आपल्याला हा मानव जन्म, हा नरदेह मिळाला आहे ना, त्याचं उद्दिष्ट काय आहे, आपल्याला काय साधायचं आहे. नुसताच स्वार्थ नको, नुसतंच खाणं पिणं मजा करणं एवढं नको आहे. याच्या पलीकडे जायचं आहे. तुकडोजी महाराजांची हीच कळकळ आहे. ते म्हणतात, गावोगावी धर्म समभाव, मग आपैसेच सुखावे विश्व, पृथ्वीसी लाभेल स्वर्ग गौरव, तुकड्या म्हणे. शेवटी नाममुद्रा त्यांनी आपली घातलेली आहे. तुकड्या काय म्हणतात, तुकडोजी महाराज काय म्हणतात, सगळ्या गावामध्ये समधर्म भाव हवा. सगळे धर्म महत्त्वाचे. मला वाटते की माझाच धर्म श्रेष्ठ, तुझा असेल श्रेष्ठ, पण म्हणून दुसऱ्याला कमी नाही लेखायचं. असं जर का वागणूक असेल, असे विचार असतील, तर सगळं विश्वामध्ये सुख नांदेल आणि या पृथ्वीला स्वर्गाचा गौरव प्राप्त होईल, असं तुकडोजी महाराजांनी सांगून ठेवलेलं आहे. त्याच्यासाठी मुळात म्हणजे त्या पंथ द्वेषाचं समूळ असं उच्चाटन व्हायला हवं. या प्रार्थनेतून हा विश्वधर्म साधायला हवा, असंच तुकडोजी महाराजांचं आपल्याला सांगणं आहे. पुढचा जो अध्याय आहे 29. बघा, एक एक पायरी आपल्याला वर नेतात. आता हे झालं सामुदायिक प्रार्थना झाली, विश्वधर्म झाला, प्रेमभाव झाला. आता सगळ्यांना घेऊन जर का बरोबर जायचं असेल, पण सगळीकडे असं चित्र दिसत नाही ना. दलितांना, अस्पृश्यांना वेगळं काढलं जातं. म्हणूनच पुढचा 29वा अध्याय तो दलित सेवा ह्या विषयाला धरून आहे. आणि त्याचे पुरस्कर्ते आहेत संत चोखामेळा, ज्यांचा स्वतःचा जन्म अस्पृश्य जातीमध्ये जन्म झाला होता. मेलेली ढोरं ओढण्याचं त्यांच्याकडे काम होतं. म्हणजे ग्रामसफाईतून त्यांनी विठ्ठल भक्तीचा संदेश दिलेला आहे. खरं म्हटलं तर हाती घेवोनी खराटा, झाडीत प्रदक्षिणेच्या वाटा. त्यांनी काय केलंय, काम काय केलंय, सेवा. देवळात सुद्धा ज्यांना प्रवेश नव्हता, हातात खराटा घेऊन त्यांनी प्रदक्षिणेचा मार्ग फक्त स्वच्छ केलेला आहे. पण त्याच्यातून त्यांना इतकं ज्ञान मिळालेलं आहे. स्वधर्म पालनातून, त्यांचं स्वकर्मातून स्वधर्म पाळला गेला आहे. आणि एकट्या दुकट्याचं काम नाही आहे हे. सगळेच त्यांच्या घरातले सगळे, त्यांची पत्नी होती सोयरा, त्यांची बहीण होती निर्मळा, त्यांच्या मुलाचं नाव होतं कर्ममेळा, त्यांचा जावई होता बंका. हे सगळे संतच आहेत. म्हणजे त्यांच्या सगळ्या घराचंच जणू काही मंदिर झालेलं आहे. आणि गीतेमध्ये वचन असं सांगितलंय की धर्म म्हणजे कर्तव्य, स्वधर्म म्हणजे स्वकर्म. आणि खरंच आहे, पण परिस्थितीनुसार सगळीकडे भिन्नता येते.
आणि गीतेचं आणखीन एक वचन असं आहे, परधर्मो भयावहा, श्रेया स्वधर्मो विगुणः परधर्मो भयावहा. म्हणजे दुसऱ्याचा धर्म हा भयंकर असतो म्हणजे काय आम्हाला नाही कळत आहे. म्हणून परधर्म भयावह ऐसे कथिले निस्संदेह, तुपात नो हे मत्स्याचा निर्वाह, पाण्याहून उत्तम जरी. आता लगेच समजेल बघा आपल्याला परधर्म भयावह म्हणजे काय. मासा हा पाण्यात राहतो, पण पाण्यापेक्षा तूप श्रेष्ठ आहे. मग तुपात जर का माशाला सोडलं तर तो जगणार सुद्धा नाही आहे, कारण पाणी हाच त्याचा धर्म आहे, स्वधर्म आहे. त्यामुळे दुसऱ्याचा धर्म आपल्यापेक्षा श्रेष्ठ जरी वाटला तरी आपला धर्म सोडायचा नाही आहे. न्यून असला तरी आपला धर्म सोडायचा नाही, उणा असला तरी सोडायचा नाही आहे. आणि मग कसं वागायचं आहे, आपल्यातले उत्तम गुण जे आहेत ते समाजसेवेसाठी वापरायचे. सगळे समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माणसं आहेत, पण आपल्यातले उत्तम गुण ओळखायचे, आपला स्वधर्म आपलं स्वकर्म ओळखायचे आणि ते समाजसेवेसाठी वापरायचे. स्वधर्म म्हणजे आत्मधर्म, आत्मधर्म पाळायचा आहे. आणि स्वधर्म म्हणजे काय आहे तर न्यायाच्या डोळस मार्गाने जाणं हा स्वधर्म आहे. आणि परधर्म म्हणजे काय तर विकारांच्या अधीन होणं हा परधर्म आहे. म्हणजे दुसऱ्याला कमी नका लेखू. मुसलमान म्हणता मारावा, ख्रिश्चन म्हणता हाकोनी द्यावा, आपला पापीही छातीशी धरावा, हा नव्हे अर्थ स्वधर्माचा. आपला धर्म आपल्याला प्रिय आहे, ठीक आहे, पण म्हणून हा मुसलमान आहे म्हणून त्याला मारायचं, हा ख्रिश्चन आहे म्हणून त्याला हाकलून द्यायचं, हे योग्य आहे का? हे योग्य नाही आहे. सगळीकडे मानवता हा धर्म हवा. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म असं म्हटलेलं आहे. त्यामुळे आणि आपला असं आपल्या धर्मातल्या एखाद्या व्यक्तीने काही दुष्कर्म केलं तरी त्याला त्याच्यावर पांघरून घालायचं, त्याला छातीशी धरायचं, हे योग्य नाही आहे. याला स्वधर्म नाही म्हणत. मग स्वधर्म काय आहे तर समता हेच खरं तर ब्रह्म आहे आणि तोच खरा ईश्वर निर्मित असा धर्म आहे. आणि गीता सुद्धा सांगते समदर्शी असायला हवं, सारखेपणाने सगळ्यांकडे पाहता यायला हवं, तोच खरा स्वधर्म आहे. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनिचैव श्वपाकेच पंडिता समदर्शिनः. जो सगळीकडे सारखेपणाने पाहतो त्यालाच पंडित म्हटलेलं आहे. आणि हे योगाचं मर्म सुद्धा समत्वच आहे. समत्व योग उच्चते असंही गीता सांगते. आणि हेच तर खरं आत्मोद्धाराचं रहस्य आहे. कुठेही भेदभाव नको. ज्यासी कळले धर्म समत्व, त्यासी बाह्यभेदाचे नुरे महत्व, मग तो स्वधर्मीच आचरील तत्व, पाहिजे ते ते. जे अतिशय कट्टर असतात ना, धर्म पालन करणारे पाखंडी लोक आहेत, इतर धर्माचा द्वेष करणारे, ते इतरांना अगदी कुत्र्या मांजऱ्या इतकी सुद्धा किंमत देत नाही. पण ते चुकीचं आहे ना. असं कधीच वागायला नको. सर्व धर्म समभाव वेगळा आणि धर्मांतर वेगळं. धर्मांतर करू नका, पण सगळ्या इतर धर्माविषयी निदान तुमच्यामध्ये सहिष्णुता पाहिजे, प्रेम असायला पाहिजे. आणि ज्यासी कळले धर्म सहमत्व, त्यामुळे ज्याला हे कळलं ना त्याला सगळं कळलंच असं म्हटलेलं आहे. सर्वांठाई म्हणती ब्रह्म, परिभ्रमासारिखे करीती कर्म, ऐसे नाही धर्माचे वर्म, बोलिले संती कोठेही. म्हणून तुम्ही माणसातली दरी वाढवू नका. खरी सेवा करायची असेल तर या मानवतेची सेवा करा, मानवातल्या मूर्तीची सेवा करायला हवी. असं झालं तरच स्वधर्म पालन घडणार आहे आणि हीच दलित सेवा होणार आहे. जीवनातूनी जे जे उठले, त्यासी सहृदयपणे पाहिजे भेटले, अनाथांची या सुखास्तव झटले, तेची आवडले देवधर्म. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे असं सांगितलेलं आहे. तेच इथे सांगितलेलं आहे. म्हणजे कुणीही दीन भुकेला दिसता कोणी, घास मुखीचा मुखी घालुनी, असं वागायला यायला पाहिजे. कोणीही पंगू असू दे, मूक असू दे, बधीर असू दे, अशक्त असेल, अपंग असेल, निराधार असेल, या सगळ्या ईश्वराच्याच प्रतिमा आहेत. अशा तळमळत्या जीवांना शांती मिळवून देणं हाच तर खरा मोक्ष आहे.
आजपर्यंत आपल्या सगळ्या संतांनी, अगदी धर्मावतार असतील, रामकृष्ण परमहंस आहेत, एकनाथ महाराज आहेत, चैतन्य महाप्रभू आहेत, महात्मा गांधी आहेत, येशू ख्रिस्त आहेत, बाबा आमटे आहेत, की अगदी आत्ताच्या आपल्या मदर तेरेसा आहेत, या सगळ्यांनी काय केलं? जो दीन आहे, जो निराधार आहे, त्याला जवळ केले, त्याला आपलंसं केलेलं आहे. आणि इथे पण तेच सांगितलंय की जातीभेद मानू नका, जातीभेद झुगारून द्या. अहो, पुराणामध्ये किंवा महाभारतामध्ये किंवा रामायणामध्ये हेच सांगितलंय. भीष्माचे पिता शंतनू यांनी सुद्धा धीवर कन्येशी लग्न केलं, मत्स्य कन्येशी लग्न केलेलं आहे. सगळ्याच संतांनी दलितांना आश्रय दिलेला आहे. अगदी सज्जन कसाई आहे आपल्याकडे, रविदास आहे, कान्होपात्रा ही गणिका होती, जनाबाई ही दासी होती, बंका हा महार होता, गोरा कुंभार होता. सगळ्यांनी कसं वागायला पाहिजे? मानवतेने वागायला पाहिजे. हीच अमुची प्रार्थना आणि हेच अमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. एवढं तरी नक्कीच जमायला पाहिजे. अहो, श्रीरामाने नाही का शबरीची बोरं खाल्ली? श्रीरामे शबरीची खादली बोरे, गुहका आलिंगिले प्रेम भरे, मित्र केली आदिवासी वानरे, अहिल्येसी उद्धारिले. श्रीरामप्रभूंनी स्वतः हे सगळं केलेलं आहे. आणि श्रीकृष्णाने काय केलंय? श्रीकृष्ण गवळ्यात नांदला, स्त्री शूद्रांचा कैवारी झाला, जांबवतीशी विवाह केला आदिवासी जमातीच्या. नुसतं बोलले नाही आहेत, करून दाखवलेलं आहे. मग आपणही ह्याच्यातनं काय संदेश घ्यायचा आहे, काय धडा घ्यायचा आहे, काय शिकायचं आहे? मानवे मानवा समान समजणे. माणसाने माणसाला समान समजायला पाहिजे. परस्परा उन्नत करणे, संसारामध्ये आनंद भरणे, हीच खरी धर्मसेवा. आणि हे करत असताना दुसऱ्यांना कमी नका लेखू बरं का. तुमचा धर्म असेल श्रेष्ठ, पण म्हणून बाकीचे कमी आहेत असं नाही मानायचं. आपुला पिता जरी वंद्य, तरी इतरांचं न होय निंद्य. हेची धर्माचे सूत्र आद्य, सर्व धर्मी समभावाचे. तुमचा धर्म अगदी मोठा आहे, मान्य आहे, पण म्हणून इतरांना का बरं कमी लेखता? इतरांना नाही कमी लेखायचं. आणि हेच धर्माचं वर्म आहे, हेच सूत्र आहे असं म्हटलेलं आहे. आणि मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं? विश्वरूप व्हायचे, तदाकार व्हायचे, समाजामध्ये मिसळून जायचे. कसं? जे जे ज्यासी असेल ठावे, ते ते समाजा शिकवीत जावे, जीव जनास फायदे द्यावे, मानव धर्म म्हणून. तुमच्याकडे एखादी कला असेल, विद्या असेल, ज्ञान असेल, ते ज्ञान समाजाला भरभरून द्या, मोकळ्या हाताने द्या, उधळून द्या. असं केलं तर समाजाचं भलं आहे, तुमचंही भलं आहे, अर्थातच ग्रामाचंही भलं आहे. अशी जर का दलितांची सेवा करता आली, सेवा राहू दे, निदान त्यांना समानतेने वागणूक जरी देता आली, तरी ते सुद्धा श्रेष्ठ असं कर्म ठरणार आहे, असंही म्हटलेलं आहे. फार सुंदर ह्याच्यामध्ये तुकडोजी महाराज आपल्याला काय काय संदेश देतात ते बघणार होतो. आणि शेवटचा जो अध्याय, या पंचकातला शेवटचा अध्याय आहे तो, म्हणजे 30वा जो अध्याय, त्याचं नाव आहे भजन प्रभाव. भजन तर माहिती आहे आपल्याला. आणि भजनासाठी त्यांनी कुठल्या संतांचं उदाहरण घेतले तर भक्तिमती अशी संत मीराबाई. कोण होती मीराबाई? माहिती आहे आपल्याला, कथा माहिती आहेत. चितोडची राणी आहे. तिने त्या श्रीकृष्णाच्या भक्तीसाठी, श्रीकृष्णाच्या प्रेमासाठी भजन नाही सोडलं, तो राजमहाल सोडावा लागला तरी तो सोडलेला आहे. मीराबाईंच्या भजनाचे हृदयस्पर्शी सूर आजही सर्व भक्तजनांच्या मनामध्ये अगदी ताजे आहेत. श्रोते प्रश्न विचारतात तुकडोजी महाराजांना की भजन 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 तुम्ही म्हणताय, या भजनामध्ये देवाचं गुणगान असतं, पण ते गुणगान म्हणजे आम्हाला तर ते प्रचाराचं असं साधन वाटतंय. उगीच त्या भजनाच्या माध्यमातून त्या देवाचा प्रचार करता का काय असं वाटतंय. मग याला पावित्र्य कसं काय येणार हो? उलट याच्या भजनामुळे देवाला कमीपणा येतो असं आम्हाला तरी वाटतंय. तुकडोजी महाराज ह्याच्यावर उत्तर देतात. ते म्हणतात की भजन म्हणजे काय आहे ते सांगण्याआधी मी तुम्हाला धर्म म्हणजे काय सांगतो. धर्म म्हणजे काय आहे? तर धर्म म्हणजे सुंदर अशी समाज व्यवस्था आहे.
या संपूर्ण समाजाची सुचारू व्यवस्थापन होण्यासाठी जे काही कायदे केले, जे नियम केले, जे काही शिस्त लावली आहे, जे काही अनुशासन आहे, त्यालाच तर धर्म म्हटलेलं आहे. आणि याच्यामध्ये समाजरचना आहे. धर्मामध्ये काय काय येतं बघा. धर्मकारणामध्ये समाजकारण आहे, अगदी औषधशास्त्र आहे, विवाहशास्त्र आहे, शेती आहे. आणि हेच सगळं आपल्या वेदशास्त्रांनी सुद्धा हेच सांगितलंय. तुकडोजी महाराज म्हणतात, आमुचे संपूर्ण जीवन सुधारू शके कीर्तन भजन, वेद शास्त्र स्मृती संपूर्ण याच काळजा जन्मल्या. अहो, वेदात तरी काय सांगितलंय? 4 वेद घ्या, 6 शास्त्र घ्या, 18 पुराण घ्या. सांगितलंय काय शेवटी? हेच तर सांगितलेलं आहे. तुम्ही वागावं कसं, माणसाचा धर्म कुठला, हेच तर त्याच्यात सांगितलंय. पण ते संस्कृतमध्ये होतं. मग आमच्या संतांनी तेच प्राकृतात आणलं, मराठीमध्ये आणलं. आणि मग त्याचे कसे कसे वेगवेगळे प्रकार झाले. म्हणजे त्याच्यामध्ये आहे भारुड आहे, बहुरूपी आहे, गोंधळ आहे, जोहार आहे, पाईक आहे, मातंग आहे, गवळणी आहे, कितीतरी आहेत. कीर्तन आहे, भजन आहे, प्रवचन आहे. हे सगळं त्या वेदातनंच तर आपल्याकडे आलेलं आहे. आणि कुणी कुठल्या संतांनी ह्याचा प्रचार केलाय हे आपल्यासमोर, आपल्या जवळपर्यंत आणलेलं आहे. ते कोण संत आहेत? अनेक संत आहेत हो. चैतन्य प्रभू आहेत, नानकदेव आहेत, कबीर आहेत, तुलसी आहे, सूरदास आहे, रामानंद आहे, जनाबाई आहे, मीराबाई आहे, मुक्ताबाई आहे, नरसिंह मेहता आहे. एवढंच कशाला, शेख मोहम्मद सुद्धा आहे. आपल्याला काय करायचंय? त्याच्यातलं तारतम्याने ज्ञान घ्यायचे. भजनामुळे काय होतं तर लोक शहाणे होतात. भजनातून काय सांगितलंय तर खरं तर शुद्ध सिद्धांत पोचायला पाहिजे. भजनामध्ये प्रसंगानुसार उपदेश केलेला आहे. अर्थातच त्याच्यातलं तारतम्य समजून घ्यायचं, त्याच्यातला अर्थ मात्र समजून घ्यायचा आहे. नाहीतर उलटच होतं बरं का. भजनाचं अर्थही नाही, तालसूर पण नाही. काही लोक तर भजनापूर्वी त्याच्यामध्ये भजनामध्ये रंग चढावा म्हणून गांजा तंबाखू मिळणार या आशेने भजनाला येतात. किंवा काही श्रोते, भाविक श्रोते सुद्धा भजनानंतर काहीतरी चहा मिळणार, प्रसाद मिळणार म्हणून भजनाला येतात. याला काही अर्थ नाही आहे. भजनामध्ये तो भाव असायला पाहिजे. जे जे करावे ते समजोनी, पाऊल न टाकावे विचारा वाचोनी, विचारची नेतो मोक्ष भुवनी, ऐसी साक्ष थोरांची. समजून करा, त्याच्यातला अर्थ जाणून घ्या. तालसूर पाहिजे, पण अति संगीत नको, अति त्या रागदारीचं गायन नको, किंवा नृत्यही नको, वेडीवाकडी नृत्य नको. हे भजन म्हणताना सुद्धा पाठांतर पाहिजे, पण तिथे कुठेही बेतालपणा नकोय, कशाचाच अतिरेक नकोय. या भजनामधनं संत विचारांचं दर्शन घडायला पाहिजे. आणि संत विचार, संत साहित्याचा अमूल्य साठा आपल्याकडे, हा निधी आहे खरं तर. ह्याच्यातून तुम्ही काय करा, तुमच्या आवडीचं सारासार निवडा आणि घरोघरी या भजनाची गोडी लागली पाहिजे. या भजनाची इतकी गोडी लागायला पाहिजे की असं म्हटलेलं आहे, या भजनामध्ये कसं असायला पाहिजे, काय असायला पाहिजे बघूया. मनुष्याने बुद्धी वापरावी, अनुभवी याची सल्ला घ्यावी, अति सर्वत्रची वर्जावी, अभ्यासे करावी आत्मोन्नती. सगळीकडे कमी करायचं, अति करायचंच नाही आहे. आणि अभ्यास करून, आणि अभ्यास म्हणजे काय वही पेन्सिल घेऊन करण्याचा अभ्यास नाही. पुन्हा पुन्हा एखादी क्रिया केली की तो अभ्यासच असतो. आणि त्या अभ्यासातून आत्मोन्नती साधायची. आता ह्या भजन जिथे असेल तिथलं वातावरण कसं असायला हवं? साधी राहणी, सात्विक लेणी, विनम्र हावभाव निशाणी, शुद्ध बोल प्रेमळ वाणी, पाहिजे भजनी लोकांची. भजनी लोकांनी काहीतरी फॅशनेबल कपडे नाही घालायचे. कसे वापरायचे? साधा पायजमा, साधा झब्बा, साधा शर्ट, साधी साडी. साधी राहणी, सात्विक लेणी, विनम्र हावभाव निशाणी. हावभाव सुद्धा त्या भगवंतासाठी पाहिजे, उगीच काहीतरी अश्लील हावभाव नको. शुद्ध बोल प्रेमळ वाणी, पाहिजे भजनी लोकांची. मनात असावा नितांत आदर, वृत्तीत असावा भाविक गहिवर,
रोमांच उठावेत अंगावर भजनीयांच्या. भजन करणारे आणि भजन ऐकणारे यांचे अंग अगदी शहारून निघालं पाहिजे. तिथे अष्टसात्विक भाव जागे झाले पाहिजे. आणि त्या भजनाच्या निमित्ताने सगळ्या श्रोत्यांना, भाविकांना सत्संगतीचा लाभ झाला पाहिजे. असावी कोमळ रसाळ वाणी, उच्चारिता जावी हृदय भेदुनी, जागृत व्हावे ऐकताच प्राणी, लागावे ध्यानी सुजनांच्या. आणि खरंच आहे, गोड बोलणं असलं, रसाळ वाणी असली तर त्याच्यामुळे हृदय अंतरंगाचा भेद करता येतो आणि त्यामुळे त्याच्यातनं एक जागेपणा, एक जागृतीचा अनुभव येतो आणि आपोआप तिथे सुजन आणि सगळ्याच एकभावाने, एकदिलाने सगळे जर ऐकणारे आणि म्हणणारे असतील तर तिथे एक वेगळाच आनंद मेळा तिथे सुरू होतो असंही म्हटलेलं आहे. आणि एका भजनाने जे साधतं ना ते मोठ्या भाषणाने सुद्धा साधत नाही बरं का. अगदी सगळ्यांना भजन आवडतं. अहो तुम्ही आम्ही तर राहू देत, हिरण्यकश्यपूला सुद्धा नारदांची भजनं फार आवडायची आणि म्हणूनच त्यांनी आपल्या पत्नीला कयाधूला त्या नारदांच्या आश्रमामध्ये ठेवलं होतं. आणि खरंच या भजनाच्या मागची जर का भावना समजली ना, भजनाचं चाल म्हणा, ठेका म्हणा, तो आवडतोच आपल्याला, पण भजनाच्या मागची भावना समजली तर सोन्याला सुगंध येईल. आणि म्हणून म्हटलेलं आहे, म्हणून भजनाचे महत्त्व, भाषणासी येते गौणत्व, हे समजोनी संतांनी तत्व, भजन केले प्रेमाने. गद्य बोलण्यापेक्षा एखादी ओळ, भजनाची एखादं विचार, एखादं सूत्र या भजनातनं मांडलं ना तर ते लोक गुणगुणत राहतात आणि मग त्याचा अर्थसुद्धा मनावर ठसायला लागतो. भजनासाठी वाद्य पण पाहिजेतच, पण त्याचा आग्रह नको. भजनाची वाजली खंजरी, थाप पडली मृदंगावरी, झाली जनता वेडी बावरी, ऐका या भजनासी. आणि आपल्याला माहिती आहे तुकडोजी महाराज हे स्वतः अतिशय उत्तम भजन करायचे. खंजेरीवर तर त्यांची अगदी हुकमत होती. आणि अशा भजन, आणि खरंच आहे, एकदा टाळ वाजायला लागले, एकदा त्या मृदंगावर थाप पडली, त्या वीणेचे स्वर झंकारायला लागले की ते नाद ब्रह्मसुद्धा अगदी जागं होतं आणि आपल्या समोर उभं राहतं असंही म्हटलेलं आहे. आणि एकदा का लोकांना त्या भजनाची गोडी लागली ना की ते पुढच्या भजनाची चातकाप्रमाणे वाट पाहतात. आणि भजन करायचं ते कुठे करायचं? कुठेही करा. अहो येता जाता, उठत बसता, कार्य करिता, सदा देता घेता, वदनी वदता, ग्रास गिळिता, घरी दारी शय्ये वरी रतिसुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. भजन कुणी करायचे, कुठे करायचे? गुराखी असो, ढोरकी असो, शेतमजूर असो, दुकानदार असो, शिंपी असो, सुतार असो, लोहार असो, किंवा घरच्या बायका दळणकांडण करताना सुद्धा भजन करू शकतात. भजनामुळे एकजूट वाढते समाजामध्ये. सर्वांभूती प्रेमभाव, यातूनची सेवेचा उद्भव, चारित्र्याचा वाढे गौरव, संस्कार होता भजनांचे. सगळ्यांमध्ये प्रेमभाव वाढतो. भजनाचे हे वैशिष्ट्य आहे. सगळ्यांमध्ये प्रेमभावाची निर्मिती होते आणि त्याच्यातनं सेवाभाव उदयाला येतो. चारित्र्य अत्यंत शुद्ध असं चारित्र्य होतं. आणि इथे पुढे म्हटलेलं आहे, भजनाची चालता परंपरा, जना मिळे सत्प्रवृत्तीचा झरा, लोकशिक्षणाचा यापरी दुसरा, उपाय नाही सात्विक. आणि भजन हे लोकशिक्षण देणारं फार महत्त्वाचं असं साधन आहे. या भजनाची जर का परंपरा ही सतत चालत राहिली तर त्याच्यातून सत्प्रवृत्तीचा झरा, सच्चारित्र्याचा झरा वाहणार आहे. आणि ह्याच्यापेक्षा लोकशिक्षण ते वेगळं काय असतं? आणि खरं म्हटलं तर भजन कला हे जनतेचं विद्यापीठ आहे. याच्याशिवाय दुसरा सात्विक उपाय नाही आहे. जनता जनार्दनाला जर का शहाणं करायचं असेल, उन्नत करायचं असेल, प्रगत करायचं असेल, अध्यात्म मार्गावरून उत्तम रीतीने वाटचाल करायची असेल, स्वतःचं जीवन जर का घडवायचं असेल, त्यातून ग्राम निर्मिती, ग्राम सुधार करायचा असेल तर भजन हेच एक उत्तम असं माध्यम आहे, साधन आहे. आणि म्हणून इथे भजनाचा महिमा या अध्यायामध्ये तुकडोजी महाराजांनी अत्यंत नेमकेपणाने आपल्यासमोर
मांडलेलं आहे. याच्यातून आपणही काहीतरी बोध घेऊया. प्रत्येक प्रकरण, प्रत्येक अध्याय स्वतःला काय परिवर्तित करता येईल, स्वतःमध्ये काय अनुकूल असा चांगला असा बदल घडवता येईल याचाच आपण विचार करणार आहोत. आणि ह्या विचारातून स्वतःला घडवायचे, ग्रामाला घडवायचे, परिसराला घडवायचे, राज्याला घडवायचे, राष्ट्राला घडवायचे आणि शेवटी विश्वशांती, विश्वामध्ये शांती निर्माण करायचे. अशीच आपण त्या परमेश्वरापाशी प्रार्थना करूया आणि इथेच थांबूया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.